नमस्कार यूट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही सर्वजण? आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे. तर मी आशा करते की तुम्ही मस्त आणि मजेतच असाल. तर आज मी तुम्हाला वर्षभर टिकणारं मिरचीचं लोणचं कसं बनवायचं तर अगदी सोप्या पद्धतीने बनवून दाखवणार आहे. तर मिरचीचा मसाला कसा बनवायचा तर तो पण घरच्या घरी मिरचीचा मसाला बनवून मिरचीचं लोणचं कसं बनवायचं तर मी अगदी सविस्तरपणे आजच्या रेसिपीमध्ये तुमच्याशी शेअर केलेलं आहे. तर मसाला कसा बनवायचा, काय-काय साहित्य घ्यायचं आणि मिरची लोणच्यासाठी घेत असताना कोणती घ्यायची, अगदी म्हणजे महत्त्वाच्या मी काही चुका टाळायच्या सांगितलेल्या आहेत. कसं लोणच्याला बुरशी येऊ नये यासाठी महत्त्वाच्या चुका टाळायच्या सांगितलेल्या आहेत. अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन प्रेस करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. आता इथं मी आज तुम्हाला मिरचीचं लोणचं 1 किलोच्या प्रमाणामध्ये बनवून दाखवणार आहे. आता इथं बघा 1 किलो ही मी मिरची घेतलेली आहे. आता ही मिरची मी चांगली स्वच्छ अशी 1-2 पाण्याने चाळणीमध्ये घेऊन धुतली. नंतर फॅनच्या हवेला जवळपास 1-1.5 तास मी फॅनच्या हवेला सुती कपड्यावर ही सुकू घातली. म्हणजे कसं कोरडी करून घ्यायची आहे आणि सर्वात महत्त्वाचं कुठलंही लोणचं बनवत असताना पाण्याचा ओला हात तर लागू नये. तर ही सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आता इथं बघा मिरच्या हे आपल्याला इथं चांगल्या सुकवून घेतलेल्या आहेत, कोरड्या करून घेतलेल्या आहेत. आता ह्या मिरच्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत. आता इथं मी एक-एक म्हणजे इंचाचा तुकडा करून घेणार आहे. म्हणजे मिरचीचे तुकडे करून घेणार आहे. अगदी म्हणजे एक कांड्यापेक्षा थोडासा कमी तुकडा झाला पाहिजे. असं म्हणजे एका मिरचीचे जवळपास 7 ते 8 किंवा 5 ते 6 तुकडे करून घेऊ शकतात. जर तुम्हाला अर्धी-अर्धी जरी मिरची करायची असेल ना, एका मिरचीचे 2 तुकडे करून जरी करायचं असेल ना लोणचं तरी सुद्धा चालतंय. आता इथं बघा सर्व मिरच्या ह्या मी कट करून घेतलेल्या आहेत. आता तुम्हाला या मिरचीच्या ऐवजी जर तुम्हाला गडद म्हणजे जास्त ग्रीन जी हिरवी मिरची असते, तर ती निवडली ना तरी सुद्धा चालेल कारण ती जास्त तिखट असते. तर ही कमी तिखटवाली मी निवडलेली आहे. आता बघा आपल्याला साहित्य पाहायचं आहे. 1 वाटी तेल लागणार आहे, 6 लिंबाचा रस लागणार आहे आणि 1 वाटी मोहरी लागणार आहे. ही घरचीच मोहरी आहे. नंतर आपल्याला लागणार आहे बघा 4 चमचे जिरे लागणार आहेत. 4 चमचे बडीशोप लागणार आहे. छोटा पोहे खायचा चमचा असतो की नाही त्या चमच्याने 4 चमचे हळद लागणार आहे आणि ज्या वाटीने आपण मोहरी घेतलेली आहे, तर मोहरीच्या निम्म्याने म्हणजे अर्ध आपल्याला मीठ लागणार आहे. तर इथं मी अर्धी वाटी मीठ घेतलेलं आहे मोठ्या वाटीने आणि 1.5 चमचे आपल्याला इथं मेथी दाणे घ्यायचे आहेत. नंतर 4 चमचे लाल तिखट घ्यायचं आहे. तर हे अचूक प्रमाण आहे, अगदी परफेक्ट प्रमाण आहे. 1 किलोच्या प्रमाणामध्ये 1 किलो मिरचीसाठी हे परफेक्ट प्रमाण आहे. आता सुरुवातीला आपल्याला एक छोटं तडका पॅन गॅसवर ठेवायचा आहे आणि त्याच्यामध्ये सुरुवातीला तेल हे आपल्याला कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे. सर्वात अगोदर तेल गरम करून घ्यायचं आहे. आता बघा तेल गरम करून थंड होण्यासाठी ठेवलेलं आहे. आता सर्वात महत्त्वाची एक सिक्रेट टिप्स म्हणजे आता बघा आपण ज्या काचेच्या बरणीमध्ये लोणचं भरणार आहोत की नाही मिरचीचं, तर ती बरणी आपल्याला काय करायची आहे, ती चांगली स्वच्छ घासून पुसून आपल्याला कोरडी करून घ्यायची आहे, वाळवून घ्यायची आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला गॅस चालू करायचा आणि गॅस चालू करून तव्यावर आपल्याला 1 चमचा आपल्याला हिंग घालायचा आहे आणि हिंगाचा असा चांगला धूर निघायला लागला, की काय करायचं आहे चांगलं कडक असा तवा गरम करायचा, त्याच्यावर हिंग घालायचं 1 चमचा आणि धूर निघायला लागला, की त्याच्यावर आपल्याला ही काचेची बरणी आहे की नाही, तर ही बरणी आपल्याला अशी धरायची आहे. आता हे असं केल्याने तुम्हाला वाटलं असेल वाटत असेल, की असं कशामुळे करायचं? तर आपण मिरचीचं लोणचं भरून ठेवणार आहोत की नाही, तर त्या लोणच्याला वर्षभर अजिबात बुरशी येऊ नये यासाठी ही सर्वात महत्त्वाची ही टिप्स इथं फॉलो करायची आहे. ही सिक्रेट म्हणजे टिप्स आहे. तर बघा बरणी आपण चांगली शेकून घेतलेली आहे हिंगाच्या धुराने. आता तिला बंद काय करायचं झाकण लावायचं आणि ती बाजूला ठेवायची. आता नंबर 2 सिक्रेट टिप्स म्हणजे आपण जे लोणचं कोणतंही लोणचं तुम्ही करत असताल ना, तर तेव्हा जे तुम्ही मीठ वापरणार आहात, तर ते मीठ आपल्याला हे भाजून वापरायचं आहे. म्हणजे लोणच्याला कसलीच बुरशी येत नाही. वर्षानुवर्षे हे लोणचं कसलंच खराब होत नाही, बुरशी येत नाही. तर
तुमच्या लक्षात आलंच असेल, की मीठ हे कसं म्हणजे बघा आपण सुरुवातीला मी पॅनमध्ये गरम करायला ठेवलं भाजण्यासाठी, तर असं ओलसर होतं त्याच्यामध्ये अशा बघा गाठी-गाठी गोटुळ्या दिसत होत्या. आता आपण मीठ जसं भाजत जातो अगदी मीठ 2 मिनिटामध्ये 1 ते 1.5 मिनिटच लागतं भाजायला. जास्तीत जास्त 2 मिनिटामध्ये हे मीठ भाजून होतं. तर बघा आता हे मीठ भाजलेलं आहे, तर एकदम असं सुट्ट म्हणजे मोकळं सळसळीत म्हणजे मोकळं झालेलं आहे. ओलसरपणा त्याच्यामध्ये कसलाच राहिला नाही. आता हे मीठ बघा एकदम असं सुटसुटीत झालेलं आहे आणि अगोदर मी जेव्हा पॅनमध्ये टाकलं तेव्हा त्याच्या अशा गोटुळ्या-गोटुळ्या होत्या. आता हे आपण मीठ बाजूला एका डिशमध्ये काढून ठेवलेलं आहे. आता नंतर आपल्याला मिरचीचं लोणचं म्हणजे करण्यासाठी जो मसाला बनवायचा आहे, तर आज आपण कुठलाही मार्केटमधला मसाला वापरणार नाहीयेत. तर आज आपण मिरचीचा मसाला बनवण्यासाठी म्हणजे घरचंच मिरचीचं लोणचं बनवण्यासाठी घरचाच मसाला बनवणार आहोत घरीच. तर बघा पॅनमध्ये मोहरी, बडीशोप, जिरे आणि मेथीदाणे हे आपल्याला मंद गॅसवर अगदी हलकेसे भाजून घ्यायचे आहेत. अगदी 2-3 म्हणजे मिनिट आपल्याला चांगली सुरुवातीला मोहरी थोडीशी घ्यायची परतून आणि नंतर लगेच जिरे, मोहरी आणि बडीशोप आपल्याला घालायचे आहे. नंतर मेथीदाणे घालायचे. जास्त पण अशा फक्त थोडासा तडतड असा आवाज यायला लागला, की लगेच आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. जास्त पण भाजून घ्यायचं नाही, नाहीतर मग जास्त आपल्या लोणच्याला म्हणजे काय होईल थोडासा फार कडसरपणा येईल. आता ते बघा तडतड वाजायला लागलं, की गॅस बंद करायचा आणि थंड झालं, की मिक्सरला याचा मसाला बारीक करून घ्यायचा. जास्त बारीक पण करून घ्यायचा नाही. अगदी असा रवाळ असा मसाला हा बनवून घ्यायचा आहे. बघा जसं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे तसा. आता इथं आपला मसाला झालेला आहे तो बाजूला ठेवूया. आता बघा मोठ्या एका बाउलमध्ये इथं आपण मिरची कट केलेली आहे. तर ती एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे. आता आपल्याला मिरचीचं लोणचं बनवायचं आहे. तर बघा सर्वात अगोदर आपल्याला बाउलमध्ये मिरची घ्यायची आहे. नंतर त्याच्यामध्ये आपण जो 6 लिंबाचा रस काढून घेतलेला होता, तो चाळणीने गाळून घ्यायचा. तर तो घालायचा आणि नंतर आपण जे मीठ घेतलेलं होतं भाजून अर्धी वाटी, तर लिंबाचा रस आणि मीठ याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, या मिरचीमध्ये मिक्स करायचं आणि चांगलं चमच्याने असं मिक्स करून घ्यायचं. तर बघा मिरचीला हा लिंबाचा रस आणि मीठ चांगलं लागलं पाहिजे. आता इकडे तेल पण चांगलं असं म्हणजे थंड झालेलं आहे. अगदी कोमट आहे, हलकसं कोमट आहे. तर याच्यामध्ये काय करायचं जे आपण लाल तिखट घेतलेलं होतं 4 चमचे, तर ते घालायचं. नंतर त्याच्यामध्ये 4 चमचे हळद घालायची आणि हे चमच्याने काय करायचं हे आपल्याला मिश्रण चांगलं असं या तेलामध्ये हळद आणि लाल तिखट हे मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये गोटोळ्या अजिबात राहिल्या नाही पाहिजे. तुम्ही या पद्धतीने एकदा मिरचीचं लोणचं नक्की बनवून बघा. खूप सोपं आहे, झटपट बनणार आहे आणि खायला तर अप्रतिम अशी चव लागते. नंतर याच्यामध्ये जो आपण मसाला मिक्सरला वाटून घेतलेला होता, तर तो घालायचा या तेलामध्ये. तेल आपल्याला जास्त गरम वापरायचं नाही. अगदी कोमट, हलकसं कोमट असलं पाहिजे. बघा सर्व मसाला आपण तेलामध्ये घातलेला आहे आणि आता बघा मिरचीमध्ये आपण लिंबाचा रस आणि मीठ घातलेलं होतं सुरुवातीला आणि नंतर बघा याच्यामध्ये हा मसाला आपल्याला पूर्ण घालायचा. जे आपण तेलामध्ये सर्व मसाले घातलेले होते की नाही, तर ते सर्व मसाले याच्यामध्ये ते मिश्रण याच्यामध्ये घालायचं मिरचीमध्ये आणि चांगलं हे आपल्याला जवळपास 5 ते 6 मिनिट आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला कुठलंही म्हणजे पात्र जर तुम्ही भांडं वापरणार आहात, तर ते थोडंसं मोठं वापरा. तर बघा इथं मी त्यासाठी मोठा बाउल घेतलेला आहे. तुम्ही या पद्धतीने मिरचीचं लोणचं नक्की बनवून बघा. वर्षभर अजिबात बुरशी येणार नाही. अगदी म्हणजे आणि चवीला अप्रतिम असं चवीचं हे भन्नाट चवीचं असं मिरचीचं लोणचं लागतं आणि काय होतं बऱ्याच वेळा लोणच्याला बुरशी येते. तर लोणच्याला बुरशी येऊ नये त्यासाठी मी तुम्हाला सिक्रेट 2 टिप्स सांगितलेल्या आहेत. तर त्या तुम्ही नक्की फॉलो करा. म्हणजे तुमचं पण मिरचीचं लोणचं अजिबात म्हणजे खराब होणार नाही, बुरशी येणार नाही आणि जर मग बुरशी आली ना आणि लोणचं जर वायाला गेलं, तर मग आपली एवढी मेहनत घेतलेली वायाला जाते. त्यासाठी तुम्ही नक्की या 2 सिक्रेट टिप्स फॉलो करा. म्हणजे तुमचं लोणचं अजिबात खराब होणार नाही, बुरशी येणार नाही. आता इथं बघा सर्व मसाले या मिरचीच्या लोणच्याला म्हणजे मिरचीला मी मिक्स करून घेतलेले आहेत, लावून घेतलेले आहेत. सर्व मसाले मिरचीला कसं आणि तुकडे थोडेसे छोटे-छोटे करायचे म्हणजे जो मसाला आहे तो पूर्ण मिरचीमध्ये भरला जातो, लागला जातो. आता बघा आपण
तव्यावर हिंग घालून बरणी ही चांगली धुराने आपण म्हणजे अशी शेकून घेतली होती आणि लगेच झाकण लावून ही बंद करून ठेवली होती. म्हणजे त्याने काय होतं, आपण बरणीमध्ये लोणचं भरून ठेवलं ना, तर त्याला बुरशी येत नाही. त्याच्यासाठी ती सिक्रेट टिप्स वापरायची आहे. आणि नंतर बघा कुठलंही तुम्ही लोणचं भरत असताना आपल्याला काचेचीच बरणी वापरायची आहे. तर बघा इथं मी मोठी बरणी घेतलेली आहे. त्याच्यामध्ये मिरचीचं लोणचं भरून घ्यायचं. आता 1 किलो मिरचीचं लोणचं आहे त्याच्यासाठी बघा, माझं एका बरणीमध्ये लोणचं बसत नाही, तर मला छोटी एक बरणी आणखी त्याच्यामध्ये पण भरून ठेवावं लागेल. आणि लोणचं खायला जर घेत असताना, तर त्याच्यामध्ये काय करायचं, ओला चमचा किंवा ओला हात पाण्याचा अजिबात लागता कामा नये. नाहीतर मग लोणच्याला कसं बुरशी येण्याची शक्यता असते. पाण्याचा हात अजिबात लागला ना पाहिजे एवढी काळजी घ्यायची आहे आपल्याला. आता इथं बघा, मोठ्या एका बरणीमध्ये मी लोणचं भरून ठेवलेलं आहे. आणि छोट्या बरणीमध्ये सुद्धा एका मी बरणीत भरून ठेवलेलं आहे. तर बघा काय मस्त सुरेख असं चमचमीत आणि झणझणीत असं वर्षभर टिकणारं बघा मिरचीचं लोणचं इथं आपलं बनवून तयार झालेलं आहे. तर मोठ्या बरणीमध्ये असं लोणचं भरून ठेवायचं आणि रोज तुम्हाला जेवताना जर खायला घ्यायचं असेल ना, तर अशी छोटीशी एक बरणी घ्यायची, त्याच्यामध्ये लोणचं काढून घ्यायचं आणि कोरडा चमचा घ्यायचा आणि त्याने आपल्याला हे लोणचं खायला घ्यायचं आहे. तर आहे की नाही मैत्रिणींनो रेसिपी सोपी? मग आत्तापर्यंत रेसिपी पाहत आलाच आहात, तर पटकन एक लाईक करा पाहू आणि आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. म्हणजे तुम्हाला सर्वात अगोदर माझ्या रेसिपी पाहायला भेटतील. आणि तुम्हाला सर्वात अगोदर माझ्या रेसिपी पाहायच्या जर असतील ना, तर कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि साइडची बेल आहे की नाही, तर ती बेल वाजवून नोटिफिकेशन ऑल करायचं आहे. म्हणजे सर्वात अगोदर झटपट बनणाऱ्या अशाच कमी साहित्यामध्ये, घरगुती साहित्यामध्ये ज्या मी युनिक अशा रेसिपी बनवून तुमच्याशी शेअर करत असते, तर त्या रेसिपी सर्वात अगोदर पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर बाय बाय.